अभिनंदन तुमचं. आजी होणार आहे तुम्ही. अभिनंदन. अभिनंदन किट्टू दादा. कॉंग्रॅच्युलेशन. तू मम्मी होणार आहेस ना, आम्ही ऐकलं आपले. कॉंग्रॅच्युलेशन पप्पा. हे घे तुझ्यासाठी आणलं. गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. सो आज कुठे ग? सो आज आहे ना, काय माहिती का, आम्ही दोघं पण आजारी आहेत. सगळ्यात पहिले तर हो, कोको पण आजारी. हा, तिघं पण आजारी आहेत. कोकोला सर्दी खोकला झालाय, प्रियाला पण सर्दीच आहे. खोकला पण आहे तिला. आणि माझा आहे ना हात दुखतोय थोडासा. माझा तो गोल्फर्स एल्बो नावाचा एक थोडासा आजार आहे, तो झालाय. मी चाललोय माझ्या ऑर्थोच्या डॉक्टरकडे. प्रियाला घेऊन चाललोय तिच्या डॉक्टरकडे सर्दीच्या खोकल्याच्या. आणि कोकांचे तर सर्व औषधं आहे. कोको किती छान दिसतोय बघा. बाय द वे, तुम्हाला वाटत असेल की मी इथे बोलतोय आणि प्रिया हातात घेऊन काय बसली आहे. आम्ही नाशिक गेलो होतो आणि नाशिकवरून मम्मी त्यांच्यासाठी द्राक्ष घेऊन आलो. माझ्या माहेरून शिदोरी भेटली आहे. तर त्या शिदोरीत आम्हाला द्राक्ष आले. एक पेटी कोमलला आणले आणि एक पेटी मम्मीने त्यांना आणले. तर आता हे मम्मीला कोमल त्यांना येण्यासाठी उशीर आहे, त्यांना वेळ लागणार यायला. त्याच्यामुळे आता आम्ही हे मम्मीने त्यांना देतोय आणि कोमल ते आले की त्यांना आम्ही जर तोपर्यंत चांगले ताजे राहिले तर. आता दुसरी गोष्ट अशी की कॉंग्रॅच्युलेशन्स द्यायचं आहे कोणाला, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ठाऊक आहे. सो ब्लॉग नक्की बघा. दिसले ना. सगळ्यात पहिले नाश्त्याला थोडं घेऊन टाकतो, कारण वेळ लागणार आहे. घरी जायला किती वेळ होतो माहित नाही. परत डाएटचा टायमिंग माझा लेट होऊन जातो. बाळ झोपलं. बाहेर फिरायचा फक्त हट्ट राहतो, पण बाहेर आला की लगेच झोपून घ्यायचं. प्रियाला दवाखान्यात सोडलंय. कोकांग हे बघा इथे. आता त्याची झोप झाली आहे थोडीफार. प्रिया इकडे दवाखान्यात आहे आणि मी बाहेर पार्किंगमध्येच वेट करतोय, कारण कसं हॉस्पिटलमध्ये आहे ना, बसायला जागा नाही. आज खूप गर्दी आहे. काय कोको? कुकू काय झालं कुकूला? उठतो तू? उठता तुम्ही? अरे बापरे, उठली माझी बाई, उठली. आता माझं झालं चेकअप. आता प्रीतम चालले. तुम्ही प्रियाचं झालं चेकअप. आता इथं मी चाललो. माझं डॉक्टर वेगळे, तिचे डॉक्टर वेगळे. माझं ऑर्थोचे डॉक्टर. येस. आता नंबर नाही, लकीली आज पहिल्यांदा भेटलं. चल मी येऊ का? चला, झाली अपॉइंटमेंट. चेक केलं, डॉक्टर बोलले काही सिरियस इश्यू नाही आहे. 1 महिना फक्त हेवी वर्कआउट नाही सांगितलं आहे. आणि टॅबलेट दिलं 1 महिन्यात, 10 दिवसांसाठी ना. 10 दिवसांसाठी. आत्ता आहे ना इंजेक्शन देत नव्हतं सर मला, पण मी म्हटलं आता इंजेक्शन नका देऊ, 10 दिवस मला टॅबलेटचा कोर्स द्या आणि मग जर नाही बरं वाटलं तर मग मी इंजेक्शन घेतो. आता जाऊया खरात मम्मींकडे, कारण त्यांचे ऑलरेडी 3 ते 4 फोन येऊन गेलेत. कुठे? कारण मम्मीला पण एक इंजेक्शन द्यायचं. हो, सगळे आजारी पडले घरात सगळे. हे तो लेटेस्ट न्यूज है. बाबू बाय कर. बाय. जेवायला येऊ. बाय. A few moments later. वरती आलो आणि पप्पा आम्हाला जिन्यातच भेटले. पप्पा आम्हाला खाली घ्यायला आले, स्पेशल घ्यायला आले. कॉंग्रॅच्युलेशन्स. रुको जरा, सबर करो. तुम्ही बाबा बनणार आहे. थँक्यू. मी मामा बनणार आहे. अरे वा वा वा. कोकांग कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला भाऊ किंवा बहीण येणार आहे. अभिनंदन तुमचं. आजी होणार आहे तुम्ही. अभिनंदन किट्टू दादा. कॉंग्रॅच्युलेशन. तू मम्मी होणार आहेस ना, आम्ही ऐकलं आपले.
कॉंग्रॅच्युलेशन पप्पा. हे घे तुझ्यासाठी आणलंय बापरे. द्राक्ष. खा मस्त एकदम. नाही का जे आवडतं ते खाऊ द्यायचं असं काहीच नाही. हा? जे आवडतं ते खायचं बिंदास. मग जे आवडतं ते खायचं मस्त. कमी खायचे ना असे. मग 2 4 4 4 3 करून. जेवढं तिला हे बघ प्रेग्नन्सी मध्ये असं बंद काहीच नसतं भाई. जे आवडतं ते खायचं. टेन्शन घेऊ नको. फक्त गरम पडणारं नाही खायचं. 2,000 years later. त्याच्यावरतीच घाबरणं चालू आहे. का हो, घाबरले तुम्ही? अहो मल्टीव्हिटॅमिनच आहे मम्मी. हा ना? हा ते तरी भारी मी घेऊ का मग बापरे तसं नाही डायरेक्ट खायचं लगे असे. आता मल्टी जेवण म्हणजे काय गोळ्या घ्या ना मग. इंजेक्शन घेता बबली देखील पाहिजे. देऊ का? हा. ते रेडी आहे तेव्हा. मी कधी रेडी तू बाबाची का नाही पप्पाला एक दे. 9 महिने. हा, चल लगेच मी उठतो चल. अहो तुमचं हा तुमच्या हाडं नाही दुखत आहे, मम्मीच्या हाडं दुखत आहे. आडे दुखतात पाय. तुमचे पण दुखतात. ते का पप्पांना नाही ते हा, दे. चल गे तू. खेळत लावलाय काय? चॉकलेटच जसं ते हा मग खेळ मांडलाय तर होतच ते. A few moments later. फुलं असतं माझं. 100% तो फुलं असतं. लय फुलं. 10चं कसं? जे हाडकं एक गेलं त्याला ना. दुखत ते ज्यात तसं मासा नाही, असतो त्यात ते दुखत. इंजेक्शन पेनफुल आहे. दुखतं ते इंजेक्शन. खूप हा? दुखतं. दुखतं. तुम्ही काही पण हेच करता कोणाचं. मग मासन हाडण अलग सगळं यांचं चालूच राहतं. माझ्याबद्दल काही कसं काय मम्मी चल मायरा काळजी घे. खूप सारा डिस्कशन झाला. आम्ही जवळजवळ 1 तास बसलो. बाय बाय कर कोकांग. बाय द वे तुमची फिलिंग काय आता? वडील होणार आहेत तुम्ही. फिलिंग खूप भारी आहे. एक्सप्रेस झाली माझ्या एक्साइटेड त्याच्यामुळे दाढी बिडी करून बसलोय. हा तू लय चिकला झालाय. अरे आईला बाय बाय कर. आईला बाय बाय कर. आजी बाबाची तर खुशी आम्ही पाहिली ब्लॉग मध्ये. आजी बाबा फुल नाचताय आनंदात एकदम. मग आनंद फक्त पप्पाची फिलिंग आहे, पण ती आता ही फिलिंग तुमच्या फिलिंग नंतर आमची फिलिंग दिसेल. फक्त एवढं की परत आता काळजी घ्या. तिची पण काळजी घे. हॉस्पिटल मध्ये गेलो ना तर नाही पडलं. पण जाऊ द्या. पण आता काळजी घ्या. आता मेन काळजी घ्या आणि हिची जास्ती काळजी घ्या. हिला जे खाऊ वाटतं ते खाऊ घाला. डॉक्टर काय नियम लावायचे ते नियम नंतर लावतील. आपल्याला तुला जे खाऊशी वाटतं ते खायचं बरं का. हो हे नाही करत. आणि पुढच्या वेळेस आलो की चेहरा एकदम ताजा दिसला पाहिजे. मुली थोडा चेहरा हे होतो. नाही सुरुवातीला होतो. मी तिला ते सांगतो खावा लागेल असं खात जाय. किट्टू दा चल बाय बाय. बाय बाय. चल ए, तू पण चल. तू चल. चला रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही आत्ता आलो जस्ट घरी. खतरनाक भूक लागली आहे आणि त्यात एक गोष्ट अशी हा चिकन पण भेटलं नाही कारण खूप लेट झालं होतं. त्यामुळे आम्ही पार्सल यांनी तंदुरी घेतली याच्यासाठी. तंदुरीच ना? हो तंदुरी नाही भुजिंग घेतलं मी. जे आणि मी सगळं रेडी करून ठेवलं होतं घरी. नाही चिकन ग्रिल घेतलं मी. अच्छा. आणि प्रियाने सगळं रेडी करून ठेवलंय मसाले वगैरे. मसाला रेडी करून ठेवलेला. सलाड वगैरे कापून ठेवलं होतं. सगळं रेडी. सलाड संपवायचं आपण. किंवा सलाड संपवणार आहे मी. सॉरी. आणि माझा चष्मा मी विसरलो खरंच मम्मीकडं. आता उद्या किंवा परवा जर चक्कर झाला चुकून जर चक्कर झाला तर घेऊन येईल. पप्पांना सांगितलं तर सांभाळून ठेवा म्हणून. पोचलो फायनली घरी. हे बघा मस्त पार्सल आणलं आणि शॉपिंग पण झाली बऱ्यापैकी. झेप्टो हे शूज नवीन नाही घेतला. शूज कोकोचाच आहे. त्यांनी येताना घातला नाही ना त्यामुळं मी तो काढून ठेवला. बाकी सगळं सामान झेप्टोवरून मागवलं. प्रोटीन बार त्यानंतर हा मी मागवलाच नव्हता. प्रोटीन बार हा कसं काय आला मला? थांब कोको मला कंप्लेंट टाकावं लागेल झेप्टोला. आणि हे इकडे जेवण बिर्याणी घेतली प्रियाला. बाकी व्हे प्रोटीन हे बघा मी बोललो ना मी व्हे प्रोटीन हेच मागवतो. ॲक्च्युली फ्लिपकार्टवर स्वस्त मिळतं अजून 100 रुपयांनी. पण काय झालं माझं संपलं होतं इमर्जन्सी म्हणून मागवलं मी.
मी असं युजली मी फ्लिपकार्टवरूनच घेतो. ताट घेतले जेवायला आणि बघा मी सगळं रेडी करून ठेवलं होतं. म्हटलं आल्या आल्या फक्त बनवायचं राहील. मसाला रेडी केलेला फक्त मिक्सरमधून काढायचं होतं. आणि प्रीतमसाठी सलाड पण तयार करून हे मम्मी थांबवत होतं जेवायला, पण हे बनवून ठेवलं होतं ना, त्यामुळं मी नाही बोलली. आम्ही निघून आलो. म्हटलं नाही हे कटिंग करून ठेवलं होतं. हो, नाही तर मग हे सगळं काय होऊन जातं, फ्रीज मध्ये ठेवलं ना तर ते सुकून जातं आणि हे खराब होऊन जातं. कांदा भाजलेला होता त्यामुळं. आता मस्त ती मसाला बनवून ठेवल्याचा आणि मग भाजी है ना. हा कोको खाली बस, चल खाली बस कोका. तर मस्त जेवण झालं आणि आता बिग बॉस बघतो, कारण आम्ही गेलो होतो बाहेर. मग आता कंटाळा येतोय म्हणून थोड्या वेळ म्हटलं झोपण्या अगोदर बिग बॉस बघू. तर बिग बॉस लावला आहे मागे आणि तसंच मग बिग बॉस संपलं की आपण झोपू जाऊया. हा प्रिया, मेथीची भाजी काय केली? हो हो हो, खराब नाही होत ना मेथी. मेथीची भाजी सकाळी खूप छान झालेली. छान तेल कमी टाकायचं होतं म्हणून एकच तेल टाकलं. मग ती नुसती वाफल्यावर कडू होऊन गेली. त्याच्यामुळे कडू नाही झाली. कडू झाली की प्रियानी आहे ना मेथीची भाजी बनवताना झाकली आणि भाजी झाकल्यानंतर ती कडू झाली. खरं तर तू चुकीचं बोलली. तू बिना तेलाचं पण कडू होतं. नाही, मेथीची भाजी जर वाफ दाबली त्याच्यावरती प्लेट ठेवली तर ती कडू होती. पप्पा झाकून बनवतात किती छान करतात पप्पा. नाही, चुकीचं बोलली तू. लास्ट स्टेजला जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतीस तर मला सांगितलेलंस की बिग बॉस मध्ये ना रडण्याचा टास्क चालू आहे ना. इकडं बघ. मला असं कोण रडायला लागलं का लगेच रडायला येतं. इकडेच आहे तू, कुठं रडते? ठीक आहे, त्यांचे इमोशन्स वगैरे, पण ॲज अ पार्ट ऑफ तूच बोलून घे बाबा. तुझी मम्मी रडती, इकडे पाय, धार पाय. बापरे, उद्यापासून बिग बॉस बंद. त्याचं टास्क येतो रोज भांडण असतं. काही रियालिटी शोज असेच असतात. मी आहे ना कम्प्लीट 10 मिनटं आहे ना बंद केलं कॅमेरा, प्रियाला पूर्ण रडू दिलं आणि कोकोला थकतच नाही कोकोला डायव्हर्ट केलं आणि मग ब्लॉग चालू केला की म्हटलं आता तरी बोलू. बाबाचं लक्ष असं तिरप पाहत राहतो आणि बघतो कुठून आवाज येतो. जसं त्याला कळालं की मी कॅमेऱ्यात बोलतोय, मी बोलत होतो काही रियालिटी शोज असे असतात ना की माणसांच्या भावनांना स्पर्श करून जातात. हिचं असंच आहे, कोणी रडायला लागलं की लगेच रडायला लागते. एनिवे, सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. पुन्हा एकदा ब्लॉग कसा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. आत्ता दही वाचवलंय मी या वादळापासून, त्या बदल्यात एक लाईक करून द्या आता. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. बोल आता, बोल लवकर. टेक केअर. गुड नाईट बोल. गुड नाईट.